आज आपण काही एक्झाम्पल पाहू पॅरामेट्रिक फंक्शन संदर्भातले आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे. म्हणजे त्याच्यामध्येच पॅरामेट्रिक फॉर्म आहे आणि मग हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे. काल आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे म्हणजे काय शिकलो आणि काही प्रॉब्लेम्स त्याच्यावरचे अभ्यासले होते. आज आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे की काल आपण सिम्पल एक्झाम्पल पाहिले होते, फक्त व्हेरिएबल चेंज केलेले. आज आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये पॅरामेट्रिक फॉर्म पाहायचा आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्सने. ते व्हेरिएबल टी आहे आणि आता नंतर आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. ठीक आहे, ओके ठीक. चला आता एक्झाम्पल घेऊ. सोल्युशन काय, एक्सची किंमत गिवन दॅट एक्स काय दिलंय मला, तर कॉट इनवर्स ऑफ √1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय टी अँड वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 2t. ठीक आहे, असं दिलेलं आहे आपल्याला. ओके, आता एक एक आपण विचारात घेऊ ना. एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ √1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय टी. आता आपल्याला कॉटचे बरेचसे फॉर्म्युले माहीत नाही, मग आपण याचं रूपांतर पहिलं टॅनमध्ये करू. दॅट इज टॅन इनवर्स ऑफ टी अपॉन √1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे, हे आपण काय केलं, त्याचं रूपांतर सुरुवातीला टॅनमध्ये केलं. कोणत्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून केलं, तर फॉर्म्युला काय पहा. फॉर्म्युला असा पाहिला आपण, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज नथिंग बट कॉट इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. म्हणजे याचं रेसिप्रोकल होतं, उलटं होतं. हा फॉर्म्युला पाहिला आणि मग पुढे जायचं आता आपल्याला. आता हे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणं कठीण जातं, म्हणून आपण सबस्टिट्यूशनचा वापर करू. इथं सबस्टिट्यूट घेऊ. टी इज इक्वल टू, तर बघा इथं साईन घेतलं तरी मला वाटतं सोयीचं ठरेल, साईन थिटा. दिस इम्प्लाइज दॅट थिटा बिकम्स साईन इनव्हर्स ऑफ टी. ठीक आहे, आणि मग टॅन इनव्हर्स ऑफ साईन थिटा अपॉन √1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. टॅन इनव्हर्स ऑफ साइन थीटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थीटा. त्याच्या खाली जायचं आपल्याला. टॅन इनव्हर्स ऑफ साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता टॅन इनव्हर्स ऑफ काय मिळालं पहा, टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थीटा. आन्सर बिकम फक्त थीटा शिल्लक राहिलं. थीटाची किंमत काय, आता इथं आपण पाहिलं थीटा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थीटा. थीटा बिकम्स साइन इनव्हर्स ऑफ टी. इथं आपण साइन इनव्हर्स ऑफ टी लिहू. हे आपली कोणाची किंमत, एक्सची. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी, वी गेट मग dx अपॉन dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी. उत्तर इन 1 अपॉन √1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल. हे पण उत्तर झालं dx अपॉन dt चं. आता शिकायच्यातलं एक डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करून घेतलं. ठीक आहे, आता आपल्याला वायची किंमत काढायची. काय y इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 2t. y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 2t. इथं आपल्याला याचं रूपांतर करताय 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, आणि मग पुट करायचं. इथं पुट, आता इथं काय करावं लागेल, इथं जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं तर साईन पुट केलं तर. ठीक आहे, टी इज इक्वल टू काय पुट केलं तर साईन थिटा. इथं साईन पुट करून चालणार नाही. इथं पुट काय करावं लागेल आपल्याला, टॅन. टी इज इक्वल टू टॅन थिटा. दिस इम्प्लाइज दॅट थिटा बिकम्स टॅन इनव्हर्स ऑफ टी. मी इथं आलं साइन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, साइन इनव्हर्स ऑफ साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. ओके, मग आता काय उत्तर येईल, तर साइन इथं आता साइन इनव्हर्स ऑफ साइन 2 थिटा म्हणजे आता काय होईल, डायरेक्ट 2 थिटा राहील शिल्लक. थिटाची किंमत ठेवा 2 × टॅन इनव्हर्स ऑफ टी. ओके, आता टी काय काय रूपांतर झालं आपलं थिटाचं,
tan इनव्हर्स ऑफ टी. आता ही कोणाची व्हॅल्यू वायची, याला म्हणा डिफरन्शिएट y with respect to t. We get dy by dt is equal to 2 derivative of tan inverse of t with respect to t. 2 1/1 plus t square झालं. आपलं काय उत्तर मिळालं, हे टोटल उत्तर 2/1 plus t square. उत्तर कोणाचं मिळालं, dy by dt चं. ठीक आहे, ओके. आता आपलं काय शोधायचं आहे, dy by dx बाय पॅरामेट्रिक इक्वेशन, dy by dt आणि dx by dt. आणि मग उत्तर काय मिळालं, तर 2/1 plus t square डिवाइड बाय 1/√1 minus t square. आता हे वरती जाईल, उत्तर आलं 2√1 minus t square डिवाइड बाय 1 plus t square. आता हे टोटल आपलं काय मिळालं, dy by dx चं उत्तर मिळालं. ओके. आता काय करायचं, आपलं इथं थांबायचं का नाही, इथं याच्या पुढे जायचं. आपण इथं म्हणायचं अगेन डिफरन्शिएट y with respect to differentiate with y with respect to x. we get काय म्हणू मला, तर dy upon dx square, that is derivative of dy upon dx with respect to x. म्हणजेच काय म्हणून आपल्याला derivative of 2√1 minus t square divided by 1 plus t square with respect to x. आता याने याला डिफरन्शिएट होऊ शकतं का, इथे व्हेरिएबल x आहे, इथे t आहे, नाही होत. मग आपण चेन रूल वापरायचा. कसा चेन रूल वापरणार बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2√1 minus t square divided by 1 plus t square with respect to dt into dt upon dx. असं आपली इथे लिहिता येईल. इथपर्यंत कळालं. आता याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करून घ्यायचं. ओके, काय डेरिव्हेटिव्ह होणार आहे, डेरिव्हेटिव्ह बघा, देन t2y upon dx square. इकडे आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहावं लागेल, आउटसाइड डेरिव्हेटिव्ह 1 plus t square डेरिव्हेटिव्ह ऑफ √1 minus t square with respect to t. Denominator derivative of numerator minus numerator as it is. Derivative of denominator 1 plus t square with respect to t divided by 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 dx upon dt. 2 1 plus t square, इथं उत्तर आलं 1/2√1 minus t square. then derivative of 1 minus t square with respect to t minus √1 minus t square, इथं आलं 2t आणि याचं उत्तर आहे 1/dx upon dt. किंमत बघा इथे लिहिलेली आपण किती, 1/√1 minus t square त्याची किंमत आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे 1/, याची किंमत 1/n होणार, आणखी 1/1 1 मायनस रूटमध्ये t स्क्वेअर. आता इथं पहा काय उत्तर येतं, 2 अपॉन राहिलं ना लिहायचं, 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आला t plus 1 t square 1 plus t square. हा 2 मला वाटतं इथं गेट कॅन्सल करून टाकू आपण. इथं राहिलं -2t डिवाइड बाय √1 minus t square आणि इकडे आलं 2t √1 minus t square. याला होल थिंग डिवाइड बाय 1/√1 minus t square आहे. ठीक आहे, आता इथं छेद समान करा, -2t 1 plus t square -2t, इथं रूटने याला मल्टिप्लाय करा 1 minus t square आणि डिवाइड बाय √1 minus t square. आणि याच्या छेदामध्ये राहते सारखं 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्या छेदामध्ये 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर. इथं मल्टिप्लाय बाय 1/1 minus t square. ठीक आहे, आता हे जे हा जे छेद आहे हा संपूर्ण याला कॅन्सल करू शकतो, कारण हे याच्या पण छेदाच्या खाली येतं. वाटलंच इथे आपण लिहू शकतो, याला आपण कॅन्सलही करू शकतो. जागा कॅन्सल करा, उत्तर काय मिळालं बघा मला. आणि गुणून घ्या आतमध्ये -2t -2t³ -2t प्लस 2t³ असं मिळालं. छेदामध्ये 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर. मला वाटतं हे प्लस मायनस गेट कॅन्सल. इथं -4t मिळालं
आणि अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज आवर d2y अपॉन dx स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर फाइंड आउट करता येतं. फारच अवघड नाही, सहजरित्या आपल्या उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं. सहज आपलं सोडवत चालायचं, पुढं पुढं जाऊन ते दोघांचं एकत्रीकरण करायचं आणि एकत्रीकरण केल्यानंतर पुढं आपल्याला उत्तरापर्यंत जाणं शक्य होतं. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल पाहावं लागेल की काय केलं आपण. पहिल्यांदा काय केलं, दोघांचं एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं, वायचं काढलं, नंतर dy बाय dx लिहिला. dy बाय dx लिहिल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना थोडीशी अडचण निर्माण झाली, कारण की आपण डिफरन्शिएट एक्सने केले इथं, तर फंक्शन व्हेरिएबल टी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, याला dt अपॉन dx म्हणजे चेन रूल वापरावं लागेल. तर आपण या ठिकाणी काय केलं, चेन रूल देखील वापरलेला आहे. ओके, बघा. आणि मग आपण इथपर्यंत येऊन पोचलो, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. ओके, तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर आपण इथं प्रोडक्ट डिव्हिजनचा रूल वापरला. डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तर त्या पद्धतीने आपण इथे गेलो आणि गेल्यानंतर आपण उत्तरापर्यंत जाऊन पोचलो. ठीक आहे, ओके. मग आता उत्तर टी क्यूब. वेट, इथे एक आपली थोडीशी मिस्टेक झाल्यासारखं वाटतं मला. ओके, मिस्टेक कुठे झाली बघा. हा जो टू आहे हा संपूर्ण याला मल्टिप्लाय आहे, तो आपण एकाच ठिकाणी कॅन्सल केला. इथं पण घ्यावं लागेल त्याला आपल्याला. इथं आपण तो टू घ्यावा लागेल की तो उत्तर आला 4. मग इथं आपल्याला 4 लिहावं लागेल, इथे 4 लिहावं लागेल आणि मग 4ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर याचं उत्तर किती राहील बघा. इथं आलं 4t, इथं पण 4t राहील. ओके, आन्सर बिकम्स, हे टू गेट कॅन्सल. समजा इथे किती मिळालं आपल्याला, 60 मिळालं आणि इथं काय मिळालं, 2t क्यूब मिळालं. म्हणजे आन्सर आपल्याला असं मिळालं पाहिजे, 2t जर कॉमन काढला तर t क्यूब मायनस 3 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपली जी मिस्टेक झाली होती ती ह्या 2 पाशी झाली होती. हा 2 कॉमन होता, तर आपण फक्त एकालाच घेतला म्हटलं, त्याच्यामुळे पुढं आन्सर बरोबर येत नव्हतं. आणि म्हणून आपल्याला आन्सर जर बरोबर हवा असं तर आपल्याला मिस्टेक कळाली की हा जो 2 आहे इथं मल्टिप्लाय करावं लागेल, दोघांना मल्टिप्लाय, याला पण मल्टिप्लाय आणि ह्या पदाला मल्टिप्लाय, म्हणून दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग आपलं उत्तर एकदम करेक्ट येतं. ठीक, हे आपलं d2y अपॉन dxचं उत्तर आहे. ओके, पुढील एक्झाम्पल पाहिजे असंच दोन्ही प्रॉब्लेम एकत्र करावं लागतात. पुढचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 2. x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा, y इज इक्वल टू b sin क्यूब थीटा at थीटा बिकम्स पाय बाय 4. ओके, आता याच्या पुढे जायचं आहे. हे सेकंड डेरिव्हेटिव्ह होणारच आहे, त्याच्यानंतर टीची किंमत जर आपल्याला दिली असं तर ह्या ठिकाणी टी पुट करायचं. अगदी हे तशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. सोल्युशन, x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा given that and y is equal to b sin क्यूब थीटा. ठीक आहे, डिफरन्शिएट x with respect to थीटा, वी गेट काय मिळेल मला, तर dx अपॉन डी थीटा आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ cos क्यूब थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. आणि मग आन्सर काय, ए आधी पॉवरचा विचार करायचा का, 3 cos स्क्वेअर थीटा, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. आणि मग इथे ए आन्सर काय आलं, 3 cos स्क्वेअर थीटा, डेरिव्हेटिव्ह काय आलं मायनस साइन थीटा. आणि मग उत्तर येईल -3a cos स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा दॅट इज dx अपॉन डी थीटा. ओके, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला dx अपॉन डी थीटा मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता बघा, आता काय करायचं, वायची किंमत घ्यायची. y इज इक्वल टू बी साइन क्यूब थीटा, डिफरन्शिएट y with respect to theta, we get dy upon d theta
बी आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. बी साइनचं डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर थिटा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा इज इक्वल टू 3b साइन स्क्वेअर थिटा साइन डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ठीक आहे. आणि मग टोटल आन्सर बिकम्स आन्सर काय म्हणून 3b साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा. अशा पद्धतीने आपल्याला dy बाय डी थिटा मिळाला. ठीक आहे. ओके. आता आपल्याला काय शोधायचं आहे dy बाय dx म्हणजे आपल्याला काय लावावं लागेल dy बाय डी थिटा आणि dx बाय डी थिटा. dy बाय डी थिटाची किंमत इथं लिहिली आपण ती लिहायची 3y साइन 2 थिटा इंटू कॉस थिटा आणि इथं याची किंमत जी आहे ती काय -3a बघा इथं लिहिली त्याची किंमत -3a कॉस स्क्वेअर थिटा. हे आपण साईनला आधी सांगते किंवा कॉस स्क्वेअर लिहू कॉस स्क्वेअर थिटा इथं 2 थिटा नाही साइन स्क्वेअर थिटा आहे इथं त्याचं रूपांतर थिटा 2 थिटा घालता मी आणि इथं काय आलं साइन थिटा. ओके. हा 3 गेट कॅन्सल एक साइन थिटा याला गेट कॅन्सल एक कॉस थिटा याला गेट कॅन्सल उत्तर मिळालं -b/a. इथं राहिलं साइन वरती खाली राहिलं कॉस म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि मग dy/dx याची जी किंमत आपल्याजवळ मिळणार आहे ती मिळणार आहे -b/a टॅन थिटा. म्हणजे बघा अशी किंमत आपल्याला -b/a टॅन थिटा असं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ही कोणाची किंमत झाली dy/dx ची किंमत झाली. आता पुढे जायचं आपल्याला. नाव अगेन डिफरन्शिएट with respect to x. मग डाव्या बाजूला काय होईल dy/dx² dy/d θ with respect to dy/dx with respect to dx dy/dx² असं आपण लिहितो. म्हणजे आता इथे कोणती किंमत ठेवायची आपल्याला हे कॅन्सल करू. इथं कोणती किंमत ठेवायची डेरिव्हेटिव्ह काय मिळाली किंमत dy/dx ची -b/a टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू x आणि मग उत्तर काय आलं -b/a डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर x ने डिफरन्शिएट नाही करू शकत इथलं θ/dx. ओके. आता टॅन थिटा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सांगताय -b/a डेरिव्हेटिव्ह काय sec² थिटा. हे आपलं सरळ डेरिव्हेटिव्ह असं नाही हे उलट आहे dx/d थिटा आपल्याकडे उपलब्ध. मग त्याची किंमत ठेवायची याला रेसिप्रोकलमध्ये रूपांतर करायचं -b/a sec² थिटा 1/dx/dt ची किंमत किती आहे तर -3a cos² थिटा इंटू साइन थिटा. आता काय करायचं आपल्याला याचं रूपांतर करा सेकचं उत्तर म्हणून हे मायनस मायनस गेट काय झालं प्लस इथं आलं b/3a² 1/cos² थिटा डिवाइड बाय cos² थिटा इंटू साइन थिटा. म्हणजे टोटल आन्सर काय मिळालं बघा 1/3a² इथं काय उत्तर येईल साइन थिटा cos⁴ थिटा याला वर घ्या रूपांतर इन 1/3a² टाइम्स इथं काय आलं sec² थिटा इंटू cosec थिटा दॅट इज आवर d2y/dx². अशा पद्धतीचं उत्तर आपल्या या ठिकाणी मिळेल. ओके. आता यामध्ये आपल्याला काय करायचं किंमत ठेवायची थिटा बिकम्स π/4 किंमत ठेवू d2y/dx² theta is equal to π/4 just putting value 1/3a² इथं साइन नाही sec⁴ व्हायला पाहिजे sec⁴ त्याची किंमत आहे π/4 cosec π/4 1/a²
आपला बी कुठं तरी राहिलाय का बघा रे जरा. हा यस, इथं बी राहिलाय. इथे बी, इथं बी. ठीक आहे. सेकची किंमत ठेवली, काय उत्तर आहे पाय बाय 4ची किंमत. तर सेक पाय बाय 4 हा येतो √2 कोसेक पाय बाय 4ची किंमत आहे √2च. मग उत्तर बघा b/3a². इथं आलं 4 × √2. म्हणजे टोटल आन्सर बिकम्स dy/dx² ॲट θ इज इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू आन्सर 4√2 टाइम्स b/3a². म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर काय होईल या ठिकाणी संपलेलं असेल. म्हणजे ॲट पॉईंटला चेक करायचं म्हटलं तरी आपण काय करणार, पुट करणार θ इज इक्वल टू पाय बाय 4. ओके. म्हणजे संपूर्ण उत्तरामध्ये आपल्याला तसं ते ठेवता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आणि हे व्हेरी एम्पी एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3. व्हेरी एम्पी बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. इफ ax² प्लस ट्वाइस hxy xy प्लस by² इज इक्वल टू 0, then show that d2y/dx² becomes 0. तर हे बऱ्याच वेळा हे एक्झाम्पल परीक्षेला विचारलं जातं. हे थोडी गंमत आहे म्हणून हेच एक्झाम्पल विचारलं जातं. आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला, हे समीकरण विचार करायचा आहे. गिवन दॅट ax² ट्वाइस hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याचं आपण ह्या मध्यपदाची फोड करू. ax² प्लस hxy प्लस hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे दोघातून कॉमन x इज इक्वल टू x प्लस hy, y इज इक्वल टू hx प्लस by इज इक्वल टू 0. मग उत्तर काय आलं बघा. इथं y कॉमन काढलाय, इथं x कॉमन काढलाय. म्हणजे आपण आता असं करू, एका टर्मला उजव्या बाजूला पाठवून देऊ. y hx प्लस by इज इक्वल टू मायनस टाइम x प्लस hy. याला इकडे घ्या. y/x मायनस x प्लस hy डिवाइड बाय hx प्लस by. अशा पद्धतीने आपण एक्स वायची किंमत आपल्याला सुरुवातीला विचारात घ्यावं लागेल. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणू. नाव याला इक्वेशन 1 देऊया, 2 म्हणू. ठीक आहे. नाव डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. We get derivative of x² plus twice hxy plus by² is equal to 0. by is equal to with respect to x आणि 0 with respect to dx. म्हणजे असा आपल्या दोघांना डिफरन्शिएट करता येईल. ठीक आहे. आणि मग डेरिव्हेटिव्ह a ट्वाइस x प्लस ट्वाइस hx डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय, दोन पदांचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. नंतर b 2y आणि देन dy बाय dx आणि उजव्या बाजूला 0. इथं आलं ट्वाइस ax प्लस ट्वाइस h, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, 2 प्लस 2 py dy बाय dx इज इक्वल टू 0. ठीक आहे. कॉमन काय आलं इथं, 2 कॉमन आलं. काय राहिलं एक्स प्लस hx dy बाय dx प्लस hy, हे dy बाय dx ची किंमत येते 1 इंटू 1 प्लस 2 गेला नाही का, by dy बाय dx असं आपल्याला लिहावं लागेल. मग डीवायच्या टर्म आपण जागेवर ठेवून नॉन डीवाय इकडे पाठवून देऊ. हा 2 जो इकडे भागिले बाय 2 ला 0 ला, तर त्याचं उत्तर 0च येईल. म्हणजे इथं काय राहिलं hx dy बाय dx प्लस by dy बाय dx इज इक्वल टू मायनस x
प्लस एच वाय, याला इकडे पाठवून द्या, इथं कॉमन काढा dy बाय dx, काय निघेल एच एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू मायनस एक्स प्लस एच वाय, याला इकडे पाठवून द्या, dy बाय dx ची किंमत बघा किती मिळाली, मायनस एक्स प्लस एच वाय डिवाइड बाय एच एक्स प्लस बी वाय. आता याला आपण आकडा क्रमांक 3 म्हणू. आता एक साम्य दिसायला लागला आपल्याला, एक्स प्लस एच वाय आपण एच एक्स प्लस बी वाय, तर इथं पण आपल्याला मिळालं एक्स प्लस एच वाय एच एक्स प्लस बी वाय, याची किंमत किती वाय आपण एक्स, इथं मात्र याची किंमत किती dy बाय dx. म्हणजे आपण फ्रॉम 2 and 3 याला काय लिहिता येईल, फ्रॉम 2 and 3 वी राईट हिअर फ्रॉम इक्वेशन 2, इक्वेशन म्हणावं लागेल, इक्वेशन 2 and 3 we get dy by dx is equal to y upon x. तंतोतंत उजवी बाजू मिळाली बघा. इथं जर तुम्ही बारकाने पाहिलं मायनस चिन्ह असेल इथं सेम सेम, इथं पण मायनस चिन्ह आहे, इथं पण शेवटचे dy by dx मध्ये पण मायनस चिन्ह आहे, ह्या दोघांचं असं सेम सेम मिळालं आहे. मग आपण मायनस चिन्ह सहित इग्नोर करू आणि मग हे आपल्याला मिळालं dy by dx. आता याला अगेन डिफरन्शिएट म्हणायचं, अगेन डिफरन्शिएट with respect to x, we get dy upon dx square, derivative of y upon x with respect to x, x derivative of denominator, derivative of numerator with respect to x, minus numerator derivative of denominator with respect to x upon denominator square. उत्तर काय, एक्स dy बाय dx ची किंमत बघा इथून ठेवता येईल, फ्रॉम इक्वेशन 4 त्याची किंमत y अपॉन एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल, ठीक आहे, एक्स गेट कॅन्सल झाल्यानंतर y मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर, आन्सर बिकम 0 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे उत्तर आलं 0, दॅट इज टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं उत्तर त्या ठिकाणी मिळू शकतं. पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे, एक्झाम्पल नंबर 4. If y is equal to cos of m times cos inverse of x, then show that 1 minus x square d2y upon dx square. हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण पाहिलं म्हणा, डिफरन्शियल इक्वेशन नावाचं चॅप्टर आहे आपल्याला पुढं, त्यामध्ये पण अशा प्रकारचे सेम डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, सोल्युशन गिवन दॅट काय दिले मला, y इज इक्वल टू कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x. पुस्तकामध्ये वेगळं सोडवले, आपण थोडी वेगळी मेथड वापरू. डायरेक्ट डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट लिहू आपण डाय बाजूला मला dy बाय dx, देन उजव्या बाजूला डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. उत्तर बघा, सगळ्यात बाहेरचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला करावं लागेल, त्याचं उत्तर येईल साइन ऑफ मायनस टाइम साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x. ठीक आहे, देन m आउटसाइड डेरिव्हेटिव्ह कॉस इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे चेन रूल वापरला, मायनस साइन m कॉस इनवर्स ऑफ x, इथे m आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. परत एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही, कारण की हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मायनस मायनस काय झालं प्लस, मग उत्तर आलं m साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x डिवाइड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज dy बाय dx. ओके, हे आपल्याला पहिलं काय मिळालं, dy बाय dx. आता पुढे जायचं आपल्याला, हे याला लेफ्ट हँड साईडला घ्या मल्टिप्लाय करून, भागाचा रूल आपल्या इथं वापरायचा आणि इग्नोर करायचा आहे. dy बाय dx m टाइम्स साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x, किती म्हणायचं ऑन स्क्वेअरिंग, त्याचं रूट पण काढून टाकू, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट, आणि मग काय म्हणून 1 मायनस एक्स स्क्वेअर
dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर m स्क्वेअर साइन स्क्वेअर m कॉस इनवर्स ऑफ x आणि मग याला म्हणा डिफरन्शिएट both the side with respect to x. We get it all 1 minus x square first as its derivative of second bracket square with respect to x plus dy by dx bracket square then derivative of 1 minus x square with respect to x. ठीक आहे, हे झालं फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. उजव्या बाजूला m डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर m कॉस इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. आता हे पहिलं आहे तसंच लिहिणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढं पॉवर 1 ने कमी, मग उत्तर डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू dx प्लस सेकंड फर्स्ट ॲज इट इज, सेकंड ॲज इट इज, जे फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं होतं. उत्तर आलं -2x m साइन स्क्वेअर पॉवर पुढं साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन m कॉस इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. मग उत्तर काय 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx dy अपॉन dx स्क्वेअर. इथं काय मिळालं -2x dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. उजव्या बाजूला 2m साइन m कॉस इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह काय आलं कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x देन डेरिव्हेटिव्ह ऑफ m साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढू. चला 1 मायनस एक्स स्क्वेअर dx अपॉन dx d2y अपॉन dx स्क्वेअर -2x dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर 2. आता इथं बघा आपल्याला काहीतरी मिळण्यासारखे चान्सेस आहेत. बघू आपण ही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर 2m साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x इथं कॉस ऑफ डेरिव्हेटिव्ह साइन डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x आणि मग m टाइम्स या डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे काय -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता बघू काय काय मिळतं आपल्याला. काय माहिती आहे बघा, जरा चेक करून बघू आपण. इथं m साइन m कॉस इनवर्स ऑफ x अपॉन रूट x याची किंमत काय घेता येईल आपण. याला एक नंबर जर 1 दिला तर याची किंमत आपल्याला dy बाय dx घेता येईल. आहे का तसं बघू आपण. इथे एक m आपण विचारात घेऊ. ही मायनस पण साईन नाही, मायनस साईन नाही, मायनस साईन इग्नोर करू. हा जो भाग आहे ठीक आहे जो तो करतोय तो हा संपूर्ण आपला काय लिहिता येईल इथपासून इथपर्यंत. हा काय लिहिता येईल आपल्याला dy बाय dx. बघा त्याच्यामध्ये काय काय होतं उत्तरात m होता साइन इनवर्स ऑफ m कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ होतं रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर होतं. तसं इथं 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. m पण आहे साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x हे सगळं घेतलं त्याला आपण dy बाय dx असं लिहिता येईल. म्हणजे उत्तरात 2 dy बाय dx आपण सुरुवातीला याच्याबद्दल लिहू. हे कॉस इनवर्स ऑफ m काय तर दॅट इज आवर y. बघा y कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x. तिथं आपण y लिहू म्हणजे ह्या स्टेपच्या जागी y लिहिता येईल आणि हा -m ॲज इट इज लिहू. इथलं मायनस चिन्ह आणि हा m बघा हे मायनस चिन्ह आणि हा m आपल्याला असंच इथं लिहिता येईल. आणि मग उत्तर बघा आन्सर काय आलं बघा टोटल तर 2 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx d2y अपॉन dx स्क्वेअर. त्याच्यानंतर -2 टाइम्स x dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग उजव्या बाजूला काय काय मिळाले बघा. उजव्या बाजूला मिळाले 2 dy बाय dx. त्याच्यानंतर
वाय मिळाला आणि मायनस एम मिळालं. आता बघा ह्या संपूर्ण फंक्शनमध्ये इथे 2 आहे dy बाय dx आहे, 2 आहे dy बाय dx आहे, 2 आहे dy बाय dx. आपण हा सगळीकडचा कॅन्सल करू. 2 dy बाय dx कॅन्सल झाला, dy बाय dx कॅन्सल झाला, 2 कॅन्सल राहिलं भाग बघा. 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स इथं राहिले फक्त dy बाय dx, इथं मायनस एम वाय राहिले आणि मग याला इकडे घेऊ. 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर. ठीक आहे, मायनस एक्स dy बाय dx प्लस सॉरी एम स्क्वेअर वाय राहायला पाहिजे. आपलं एम वाय कसं राहिलं मला बघू दे, एक मिनटं, एकच मिनटं. एम स्क्वेअर वाय राहायला पाहिजे होतं 2 कॉस इनवर्स ऑफ सायन्स डेरिव्हेटिव्ह काय आलं, एम इथं यायला लिहिलं का बाहेर, का साइन डेरिव्हेटिव्ह कॉस 2m आहे, पॉवर आला मला जागच राहिला. नंतर सायन्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एम इथं मल्टिप्लाय केला आपण त्याच्या आतमधला, मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह. ओके, हा एम तसंच इथं ऑन स्क्वेअरिंग बोथ साईड केलं होतं, तिथं एम स्क्वेअर केलं होता, इथं आपण तसंच एम लिहिलं. त्याच्यामुळं तो एक एम आपल्याला सापडत नव्हता, तो सापडला. इथला एक एम आहे, एक स्क्वेअर एम वाला, इथे एक एम शिल्लक राहणार. म्हणजे आता हे विचारत नाही घ्यावं लागेल, इथं एम एक बाहेर लिहावं लागेल. आता हा कुठून टाकू आपण, इथला स्क्वेअरवाला एम इथं लिहू, आणखीन एक एम याला मल्टिप्लाय करू. म्हटलंच तर हे झालं एक्स तुमचा, इथं एक एमने मल्टिप्लाय करू. ओके, म्हणजे आपल्या इथं एक एम शिल्लक राहिला पहिल्यातला, नंतर हा एम, म्हणजे आपला आन्सर काय मिळालं, इथं मायनस एम स्क्वेअर आलं, इथे एम स्क्वेअर, देन एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला पाहता येईल. बारकेला लक्षात ठेवायचा आहे. आपली मिस्टेक कुठं झाली बघा, आपली मिस्टेक इथं मी ऑन स्क्वेअर नंतर इथे एम स्क्वेअर लिहिला, परंतु इथे एम स्क्वेअर लिहिला नव्हता, हा इथे एम स्क्वेअर, त्याच्यानंतर तो एम स्क्वेअर इथं असेल, इथं पण एम स्क्वेअर येईल, इथं एम स्क्वेअर येईल, इथं आपल्याला एम इंटू एम लिहावं लागेल. इथं लिहिताना आपण असं लिहू शकतो. ओके, एम इंटू एम स्क्वेअर. पण आपल्याला काय करायचं, डिवायमध्ये जायचं, तर आपण काय केलं, ह्या संपूर्ण जो भाग होता, हे जर याच्यातमध्ये आपण जर बारकाईने विचार केला, तर हा भाग म्हणजे काय दिसतो मला, dy बाय dx दिसतो. हे संपूर्ण जर विचारात घेतलं तर हे मला वाय दिसतं, आणि मग हा एम, आणि ह्याला मल्टिप्लाय काही मायनस चिन्ह. म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर ते म्हणत होतं. हा एम इथं न लिहिता आपण इथंच लिहून टाकू, एम इथं मल्टिप्लाय करू. ठीक आहे, म्हणजे 2m इथला राहिलेला, इथला 2m हा तुमचा मिळाला dy बाय dx, हा तुमचा y, आणि इथला मायनस एम. मग आपलं उत्तर काय मिळालं होतं बघा, उत्तर काय मिळालं होतं की इथं 2 dy बाय dx y, इथं काय मिळालं, एम स्क्वेअर मिळालं, एम इंटू एम स्क्वेअर. मग टोटल 2 गेला, dy बाय dx गेलं, तर राहिलं काय झालं, एम स्क्वेअर बाय राहिलं, आणि डायबॉल घेतलं तो काय होतं, प्लस. दॅट इज टू बी शो. म्हणजे अशा पद्धतीने पुढचा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी शो करता येऊ शकतो. ठीक आहे, आता असंच एक एक्झाम्पल पाहिजे. एक्स दिलं आहे तुम्हाला साइन टी, वाय दिला आहे ई रेज टू एम टी. देन शो दॅट d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू एक्स टाइम्स dy अपॉन dx इन टर्म्स ऑफ वाय स्क्वेअर. आता याच्या अगोदरचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं बघा. इथल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, जणू काय असं दिलं, वाय इज इक्वल टू कॉस ऑफ एम, आता कॉस ऑफ एक्स दिलं, आणि एक्सची किंमत दिली असते आपल्याला एम कॉस इनवर्स ऑफ एक्स. तर आपलं हे उत्तर असं झालं असतं. मग आपण याचं थोडंसं रूपांतर आपण या प्रॉब्लेममध्ये करू. बघा काय काय गिवन दिले, सोल्युशन, तेव्हा आपला प्रॉब्लेम सोपा होऊ शकतो. सोल्युशन गिवन दॅट एक्स इज इक्वल टू साइन टी आणि वाय इज इक्वल टू रेज टू एम टी. ठीक, बरं. आता काय करायचं आपल्याला, याचं रूपांतर करू. एक्स इज इक्वल टू साइन टी, देन टी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि ही व्हॅल्यू काय करायची, इथं सबस्टिट्यूट करायची. मग काय म्हणून आपल्याला वाय इज इक्वल टू, तर वाय इज इक्वल टू मिळालं ई रेज टू एम साइन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे टी इग्नोरच करून टाकला आपण, टी ठेवायचाच नाही. हे झालं तुमचं वायचं. हे समीकरण नंबर काय आलं, 1. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट
y with respect to x we get काय म्हण dy by dx is equal to derivative of e raised to m sin inverse of x with respect to x. ठीक आहे. आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह e raised to काही असू द्या, तर डेरिव्हेटिव्ह काय असतं तेच असतं e raised to m sin inverse of x. दे त्याच्या आतमध्ये m आउटसाइड डेरिव्हेटिव्ह sin inverse of x with respect to x. e raised to m sin inverse of x m टाइम्स साइन डेरिव्हेटिव्ह काय होतं साइन इनवर्सचा तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला जात नाही. म्हणजे उत्तर काय मिळालं बघा मला, इथं dy by dx मिळालं. याला आपण y म्हणलं तरी चालू शकत आहे किंवा आपण असंच देऊ m e raised to m sin inverse of x देन m/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. याला आपण y पण म्हणू शकतो. डायरेक्ट my आपण असं लिहू, छेदामध्ये काय आलं √1 मायनस एक्स स्क्वेअर, कारण हेच आपलं काय y फ्रॉम समीकरण इक्वेशन. बघा इथं y काय दिलं आहे e raised to m sin inverse of x. त्याला आपण y डायरेक्ट म्हणलं. आता डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट काय म्हणून डाय बाजूला डायरेक्टली तर d2y/dx². उजव्या बाजूला काय म्हणून तर m कॉन्स्टंट आहे. थांबा तत्पूर्वी आपण एक गोष्ट करायचं राहिलं गेलं, ह्याच्यानंतर करू. समजा राहू दे असंच कट करू आपण याला. हा छेद जो होता छेद याला आपण अंशला मल्टिप्लाय करू, म्हणजे भागाकार रूल वापरायचं काही गरज नाही पडणार. मी आता तेच केलं होतं, पण भागाकार रूल वापरायला लागेल तुम्हाला. मग काय करायचं ऑन स्क्वेअरिंग. ऑन स्क्वेअरिंगच्या अगोदर एक स्टेप वापरू, ते छेदाला इकडे घेऊ, म्हणजे रूट आलं 1. आधीच्या प्रॉब्लेममध्ये केलं तसंच करायचं आहे. dy by dx इज इक्वल टू my. ओके. मग ऑन स्क्वेअरिंग करा. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट. इथे मिळालं 1 मायनस एक्स स्क्वेअर dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर y स्क्वेअर. ओके. आता काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट बोथ साईड. तसंही उत्तर आलं असतं, पण तो भागाकार आपल्या इथं काय करायचं, हा जो भागाकार आहे छेद इथं भागाचा रूल आपला. भागावरच काय करायचं, आता रूट असल्यामुळे इग्नोर करून टाकायचा, डायरेक्ट गुन्हा करायचा. आपण घेतो आणि याला मल्टिप्लाय केलं की आपण प्रॉडक्ट रूल वापरू शकतो. प्रॉडक्ट रूल सोपा आहे ॲज कम्पेअर टू द डिव्हिजन क्वेश्चन. बोथ साईड डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय म्हणून मला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. डाव्या बाजूला m स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. उत्तर इथं प्रॉडक्ट रूल वापरू लागेल. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d2y/dx ब्रॅकेट स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. हे झालं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सेकंड ॲज इट इज dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे m स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 2y dy by dx. ओके. 1 मायनस एक्स स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 2 dy by dx देन d2y/dx स्क्वेअर. हे झालं बाहेरचं डेरिव्हेटिव्ह 2dy. नंतर आतमध्ये डिवायचं dy/dx डेरिव्हेटिव्ह काय आलं d2y/dx स्क्वेअर. इथं dy by dx ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. इथं उत्तर आलं -2x. इथं m स्क्वेअर ॲज इट इज 2y dy by dx. आता बऱ्याच गोष्टी आपोआप काय होईल मगासारख्या कॅन्सल होतील. कोणती मला वाटतं इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, गेट लगेच कॅन्सल. इथे dy by dx आहे, इथे 2 dy by dx म्हणजे पॉवर आहे 2 म्हणजे 2 dx. इथं कॅन्सल करू. काय राहिलं बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/dx स्क्वेअर मायनस एक्स नॉट 2 dy by dx. इथं आलं m स्क्वेअर y एवढं शिल्लक राहिलं. याला इकडे घेऊ. आपलं उत्तर आपल्यासमोर उभं असेल 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/dx स्क्वेअर मायनस एक्स dy by dx मायनस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहजरित्या उत्तरपर्यंत जाता येतं. आपण डिफरन्शिएटच्या चॅप्टरमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम पाहिजेत. परत एकदा प्रॉब्लेम पाहू शकतो.
आपण काय केलं, याचं रूपांतर 2 फंक्शन दिलं ते एक फंक्शन डायरेक्ट दुसऱ्यामध्ये टाकून घेतलं, म्हणजे आपले हे सरळ पीची किंमत ठेवून दिली, सरळ आपलं y हे फंक्शन मिळालं. आणि फंक्शन मिळाल्यानंतर आपण काय केलं, पुढं डेरिव्हेटिव्ह काढत गेलो. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपलं dy/dx किंमत मिळाली. त्याचं काय केलं, ऑन स्क्वेअरिंग बोथ साईड केलं आणि मग दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घेतलं. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण हे सोडवत गेलो, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्रॉडक्ट रूल मिळाला इथं. आणि मग उजव्या बाजूला आपण या ठिकाणी सांगत गेलो. मग उत्तर आपल्या या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे, इथे आपण थांबू.